आरक्षण बचाव रॅली आता सुरू केलेली आहे. कुठून कुठपर्यंत नेमकं रॅलीचा उद्देश काय? महाराष्ट्रामध्ये एससी घटकात आरक्षणाच्या वर्गीकरणाचा प्रयत्न RSS आणि BJP सरकारने केलेला आहे आणि तेव्हापासून या महाराष्ट्रात अनुसूचित जातीमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे आणि जो काही बदर समितीचा अहवाल आहे तो बाहेर काढलेला नाही. त्या अहवालात काय लिहिलंय हे लोकांना माहीत नाही. तर हा जो काही संभ्रम निर्माण केलेला आहे त्याच्या मागे महाराष्ट्रात दंगली घडाव्यात, समाजात वाद लागावा हेच या सरकारचं धोरण राहिलेलं आहे. हे सरकार मुळातच संविधान विरोधी आणि आरक्षण विरोधी सरकार आहे. त्याच्यामुळे ते कुणाला काही देणार नाही तर ते आरक्षण संपवणार आहे अशी आम्हाला या ठिकाणी भीती आहे. म्हणून या राज्य सरकारचे जे काही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना आमची मागणी आहे की हा जो काही अहवाल तुम्ही अंधारात ठेवलाय तो बाहेर काढा. विनाकारण समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करू नका आणि हीच सगळी भूमिका महाराष्ट्रात समजून सांगण्यासाठी मी राज्यव्यापी आरक्षण बचाव यात्रा काढलेली. ही यात्रा मराठवाड्यातून आता खानदेशात आली आहे, विदर्भात जाणार आहे, पश्चिम महाराष्ट्रात जाणार आहे आणि पुण्यावरून मुंबईला सुद्धा जाणार आहे. या दरम्यानच्या काळात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी करतोय की आगीशी खेळण्याचा प्रयत्न करू नका. ही आग जशी जशी तुमच्या वर्षा बांगल्याच्या दिशेने येईल तसं त्या ठिकाणी तीव्रता वाढत जाईल. हा गर्भित इशारा मी या माध्यमातून देतो.